करी हेचे काम, करी हेचे काम, मना जपे राम राम, लागो हाची छंद, मना गोविंद गोविंद. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा मनाला उपदेश करणारा अभंग आज आपण या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मनाला उपदेश करत आहेत. काय म्हणतात महाराज? करी हेचे काम, करी हेचे काम, मना जपे राम राम. मना तू काय कर? सतत नामचिंतन जप. आता वास्तविक पाहता मन हे काम करतं का हो महाराज? मन हे कुठलं काम करतं का? नाही. काम कोण करतात? हातपाय. बरोबर ना? काम कोण करतं? हातपाय करतं. पण त्या हातपायाला हलवतो कोण? मन हलवतो. म्हणून तुकाराम महाराज मनाला उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल मग नंतर तुकाराम महाराज काय म्हणतात? लागो हाची. कुठला? हाची छंद, मना गोविंद गोविंद. मना तुला जर छंद लावून घ्यायचा असेल तर तू काय कर? गोविंद गोविंद नामाचा छंद लागून घे. नंतर तुकाराम महाराज मनाला एक इच्छा व्यक्त करतात, एक मनापाशी दान मागतात. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. काय भीक द्यायची? लागो हाची छंद, मना गोविंद गोविंद. विठ्ठल हा झाला सरळ सोपा भावार्थ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की आता सालाबाद प्रमाणेच म्हणावं लागेल बरं का. आमचे गुरुवर्य सावताभाऊ जांभळे महाराज यांनी फार जुन्या काळामध्ये हा सप्ताह चालू केला होता. पण काही कारणास्तव हा सप्ताह जरा थांबला होता महाराज. पण आमचे असणारे गुरूंचे शिष्य चंदू महाराज असतील, माझी आजी असेल, आमचे आदरणीय ज्यांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरी चरित्र हे ऐकत आहात असे असणारे संभाजी महाराज म्हणजे आमचे मोठे बंधू, तसेच आमचे असणारे दत्ता महाराज यांच्या सर्वांच्या, आमचे बाप्पा असतील व समस्त खांडवीकर मंडळी यांच्या सहयोगाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामधील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर मुलाकडे दिली त्याबद्दल मी सर्व सप्ताह कमिटीचे व इथे बसलेल्या सर्व माता भगिनींचे शतशः ऋण व्यक्त करतो. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मध्यवर्ती वारकदायिक सांप्रदायिक संस्था सोलापूर, खांडवी, बार्शी, भूम यांच्या सानिध्यामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. वास्तविक पाहता हा सप्ताह जुनाच आहे महाराज. आमच्या बाबांनी त्यांच्या काळामध्ये हा सप्ताह चालू केला होता, पण काही कारणास्तव हा सप्ताह थोड्या दिवसांनी बंद पडला महाराज. पण आज वैकुंठामध्ये राहून बाबांनाही एवढा आनंद झाला असेल की त्यांच्या शिष्यांनी असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या खांडवी या ग्रामस्थामध्ये किंवा खांडवी या पुण्यनगरीमध्ये होत आहे. ते पाहून बाबांच्याही डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा येत असतील महाराज. या सप्त्यामध्ये जवळपास 2-3 महिने गेले ना महाराज. 3 महिन्यापासून हे जे काय तुम्ही बघत आहात ना भव्य दिवस स्वरूपाचा सप्ताह, या सप्त्याचे नियोजन जवळजवळ 3-4 महिने झालं. ज्यावेळेस आपल्या भगवंत मंदिरामधला गुरुवर्य सावताबाबा जांभळे महाराज
यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सप्ताह असतो। त्याच टायमाला आमचे चंदू महाराज असतील, आमची आजी असेल व आमचे संभाजी महाराज असतील, त्यांची मीटिंग झाली। मीटिंगमध्ये असं करण्यात आलं की जो काय खांडवी या ग्रामस्थामध्ये बाबांचा सप्ताह होता, जे बाबांनी जुनं रोप लावलं होतं, तर रोपट्याला आता पाणी घालून मोठं करायची जिम्मेदारी ही राधाताई असतील, चंदू महाराज असतील व समस्त खांडवी या क्षेत्रामधले जे काही बाबांचे अनुयायी असतील, भक्तजन असतील, त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेले आहे। ज्यावेळेस सप्ताह चालू होता त्यावेळेस संभाजी महाराजांबरोबर आमच्या महाराजांनी संवाद साधला व म्हणले की आपल्या खांडवीमध्ये भव्य दिव्य नामसप्ताह करायचा आहे। मग काही माणसांनी अडचणी आणल्या, महाराज सप्ताह आणि कशाला आणि काय करायचंय, अगोदरच आहेत की बाबांचे एवढे सप्ते। पण संभाजी महाराज व राधाताई आणि चंदू महाराज यांच्या जे काही श्रम होतं महाराज सप्त्यामध्ये, ते आता खरं पाहता आपल्याला फळद्रूप झालंय अशी माझी तरी इच्छा वाटत आहे बरं का। कारण बाबांनाही समाधान वाटत असेल की असा भव्य दिवस सप्ताह बाबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच कृपाशीर्वादाखाली चालू आहे। जुन्या काळामध्ये बाबांनी सप्ताह केला, तो सप्ताह काही कारणास्तव बंद पडला। पण ज्या ज्या ठिकाणी गुरुवर्य सावताबाबा जांभळे महाराज यांचे चरणस्पर्श किंवा पाय लागले महाराज, त्या त्या गावामध्ये भव्य दिवस सप्ताह सुरू होत आहे महाराज। आमची बार्शी झालं, सोलापूर झालं, पण खंत अशी होती की महाराज खांडवी या ग्रामस्थामध्ये गुरुवर्य सावताबाबा जांभळे महाराज यांचा सप्ताह होत नव्हता। पण आज ती ही इच्छा बाबांची पूर्ण झाली। मला फार अत्यानंद होत आहे महाराज। अशा भव्य दिवस सप्ताहामध्ये मद पामराये काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी विठ्ठल असा माझ्या गुरूंच्या सप्ताहामध्ये माझी कीर्तन रूपी सेवा दिल्याबद्दल सप्ताह कमिटीचे पुनश्च आमची आजी असो, संभाजी महाराज असो, चंदू महाराज असो किंवा गावकरी मंडळी यांच्या चरणावर नतमस्तक होतो। व तसेच सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आमचे आता जेवढे काय आता सर्व काय आमच्याच घरामधला आमचाच परिवार आहे म्हणा, आमचे मोठे बंधू संभाजी महाराज तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत। आमचे गायनाचार्य महाराज दत्ता महाराज असू द्या, माझा लहान बंधू दत्ता महाराज तेही माझ्या पक्वाजाला कीर्तनामध्ये पक्वाज वाजवण्याच्या सेवा करत आहेत। आमचे बाप्पा झाले, आमचे आजोबा, आमची आजी झाली व समस्त सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, आपल्या सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल तर काय म्हणतात महाराज, मनाला उपदेश करत आहेत महाराज। करी हेचे काम मना जपे राम राम। वास्तविक पाहता मन हे काही काम करत नसतं महाराज। आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत महाराज। पण हे कुणाच्या बोलण्यावरून हलतात, कुणाच्या चेतनेवरून हलतात, मनाच्या। मग ज्या वेळेस मनाला जर रामनामाचा छंद लागला तर ऑटोमॅटिक मन काय करणार महाराज, रामनामाचा छंद लागला। आता विचार करा महाराज, आता मन किती वाटाळ आहे महाराज बघा। एखाद्या हिंदी पिक्चरचं गाणं चालू होऊ द्या महाराज, त्याच्याकडे नाही लक्ष लागू द्या, काय नाही लक्ष लागू द्या, कानावर पडलं का ऑटोमॅटिक ते गाणं काय करतं, माणूस पाठांतर करतं। पण मनाला आपण किती सांगितलं राम नाम घे, राम नाम घे, घेतं का महाराज, घेतं का नाही, का मन आहे महाराज। तसंच जर तुकाराम महाराज म्हणतात की ज्या वेळेस मनाला रामनामाचा छंद लागला त्यावेळेस ऑटोमॅटिक जेवढे काय आपले ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ते मनाने नामस्मरण करू लागतील। विठ्ठल विठ्ठल एके ठिकाणी महाराज म्हणतात की मनात येते धावगी राही विठोबाच्या पायी। का हाताला म्हणले नाहीत, डोक्याला म्हणले नाहीत, मुखाला म्हणले नाहीत, मनालाच का, तर मन इंद्रियांचा राजा, बरोबर ना महाराज, त्याची सर्व भावे पूजा। मन हा इंद्रियांचा राजा आहे, त्यामुळे मनाला जर आपण एकाग्र केलं तर विठ्ठलाच्या चरणावर ठेवलं
तर सर्व काही इंद्रिय आहे ते ऑटोमॅटिक अपमात्या देवाची सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत. दृष्टांत पाहायला गेलं तर आता आपल्याला मनावर बोलायचंय, पण मनाच्या अगोदर तुकाराम महाराज काय म्हणतात, नामस्मरण केलं पाहिजे. आता नामाचं महत्व जाणलं पाहिजे ना. एखादी गोष्ट घ्यायची, एखादी वस्तू आपल्याला घ्यायची, त्या वस्तूचं महत्व कळल्याशिवाय आपण वस्तू घेणार का बाबा, का नाही? त्या वस्तूचं महत्व कळलं त्यामुळे आपण ती वस्तू घेतो. तसंच नामाचं महत्व कळलं पाहिजे. उदाहरण पटवून देतो व्यवहारामधलं. आपण विवाहाला जातो, आपण लग्नाला जातो. लग्नाला गेल्याच्या नंतर नवरा नवरीचं जे काही विधी असती, आता आमचं काय झालं नाही, संभाजी महाराजांचं दत्ताचं, माझं काय झालं नाही, होईल योग असेल तर. विठ्ठल विठ्ठल मग त्यावेळेस आपण लग्नाला जातो. लग्नाला गेल्यानंतर स्टेजवर नवरा नवरी असतात, बरोबर ना? तुमच्याकडे असतात का? महिला मंडळ बोला, आपल्याला हसून खेळून कीर्तन करायचंय, उगा बसू नका. आणि ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणाल त्यावेळेस मुखाने टाळी, हाताने नाम. चुकलं का हो? चुकलं का? नाही, आमच्याकडे असं म्हणतात. तुमचं आमचं गाव 7 किलोमीटरच आहे, काय जास्त नाही. मुखाने नाम, हाताने टाळी वाजवायची आहे. ज्यावेळेस लग्नामध्ये जातात, लग्नामध्ये गेल्यानंतर सर्व काही ते लग्नाची विधी आटोपली जाते. आटोपल्यानंतर एक प्रकार आहे बघा, मुलीने मुलाचं म्हणजे वधूने वराचं आणि वराने वधूचं नाव घ्यायचं असतं, बरोबर ना? बाप्पा तुम्ही केलाय ना कार्यक्रम लग्नात? आजोबा आहेत ना, विचारलं पाहिजे वडीलधाऱ्या माणसांना. मग ज्या वेळेस लग्न होतं, लग्न झाल्यानंतर त्या मुलाला म्हटलं जाते की अरे तू तुझ्या बायकोचं नाव घे. मग त्यावेळेस असा सुंदर असा माईक त्या मुलाच्या हातामध्ये दिला जातो व तो मुलगा लाजत 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 त्या नवरीचं काय करतो नाव घेतो. मग ज्यावेळेस ती नवरीचं नाव घेतो त्यावेळेस त्या नवरीची जी काय मनामध्ये उकळ्या फुटतात ना महाराज, अरे 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 अरे, तो अत्यानंद परमानंद असतो. किती वर्षासाठी? 1-2 वर्षासाठी. नंतर ती जी काय पत्नी असते त्या नवऱ्याची, ती पत्नी त्या वराचं पतीचं नाव घेते. त्यावेळेस त्या जो काय मुलगा असतो ना त्याची छाती अशी फुगली जाते, वा माझ्या बायकोने माझं नाव घेतलं महाराज. पण वास्तविक पाहता ज्यावेळेस वधू किंवा ती पत्नी जी असते ना महाराज, आपल्या वडिलांच्या इच्छेने आपल्या वडिलांचं आडनाव व नाव खोडून त्या नवऱ्याचं नाव लावते ना महाराज, त्याच काळात त्याच टायमाला जेवढी काय त्या मुलाची इस्टेट असते, जमीन जुमला, शेती आडका, गाडी पैसा, ती पत्नी त्या मुलाची अर्धांगिनी बनते. व त्यावेळेस जेवढी काय इस्टेट असते ना महाराज, काय करते, ती इस्टेट अर्धी तिच्या नावावर जाते. असा आपल्या कायदा आहे, असा पुरा जुन्या काळापासून आलेला आहे. तद्वयेत ज्यावेळेस आपण भगवंताचं सतत नामचिंतन करतो त्याचबरोबर सतत नामचिंतन करून आपण देवाचं नाव आपल्या समोर लावतो, पुढे लावतो. त्यावेळेस जी काही देवाची दैवी संपत्ती आहे ना ती पण आपली झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल तो दृष्टांत कळला नाही महाराज. आपण अजून एक दृष्टांत पाहूया. अमेरिकेमध्ये एक जॉर्ज वॉशिंग्टन नावाचा व्यक्ती होता महाराज. चालू घडामध्ये मधला दृष्टांत आहे बरं का, लक्ष देऊ नाही का? आपण कशावर चिंतन करतोय? नामाचं महत्व तर लांबच राहिलं महाराज. फक्त नाम घ्यायचंय, नामाचं महत्व कळलं पाहिजे. मग जॉर्ज वॉशिंग्टन नावाचा एक व्यक्ती होता. तो ज्यावेळेस अमेरिका पारतंत्र्यामध्ये होते त्यावेळेस तो एका शाळेमध्ये घंटा वाजवण्याचं काम करत असे. काय करत असे? घंटा, शाळेची घंटा. आता मधली सुट्टी झाली की टंग टंग घंटा वाजायची, हां, दुपारची सुट्टी झाली की घंटा वाजली. मग त्या टायमाला ज्या वेळेस तास पलटी होत असतो किंवा तास संपत असतो त्या टायमाला तो घंटा वाजवत असे. पुढे दृष्टांत असा घडला महाराज, ज्यावेळेस तो जॉर्ज वॉशिंग्टन प्रत्येक तासाला घंटा वाजवत असे त्यावेळेस तो त्याच्या मुखामध्ये एक नामस्मरण करत असे, घंटा वाजे गण गण अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन.
काय म्हणत असे, घंटा वाजे घन घन. अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन कालांतराने त्यांनी शाळेची घंटा वाजवत 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 माध्यमिक शिक्षण घेतलं, उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर तो वकील झाला. वकील झाल्यानंतर त्यांनी राजकारण केलं व राजकारण केल्यानंतर एके दिवशी तोच व्यक्ती अमेरिकेचा अध्यक्ष झाला, राष्ट्राध्यक्ष झाला. त्याचं नाव जॉर्ज वॉशिंग्टन. त्याने अमेरिकेचा तर इतिहास घडवलाच, पण स्वतःच्या नावावर एक वॉशिंग्टन नावाचं शहर निर्माण केलं महाराज. ती आता सध्याला अमेरिकेची राजधानी आहे. विचार करा महाराज, माझा दृष्टांत इथे संपला. तात्पर्याकडे लक्ष द्या. ज्यावेळेस साधारण व्यक्ती घंटा वाजे घन घन आणि अमेरिकेचा राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन असं होऊ शकतं, तर आपण नामस्मरण करून राम का होणार नाही? विठ्ठल विठ्ठल राम म्हणता रामची होई जे, पदी बैसविनी पदी घे जे. म्हणजे राम 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 म्हणलं ना, आपण रामाचं स्वरूप. अहो ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे लंकेवरून सीताई साहेबाला आणलं व सिंहासनावर बसले, त्यावेळेस ते काय जे मंगल वातावरण होतं, त्यामध्ये सर्वच जी काय ती प्रजा होती ना महाराज रामांची, प्रभू रामचंद्रांची, ती राममय झाली होती. कशामुळं? तर फक्त राम 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 म्हटल्यावर. तर विचार करा, म्हणून तू करा माझं म्हणतात की मना तू सतत नामचिंतन कर, सतत नामचिंतन कर व तुला त्या नामचिंतनाचा ध्यास लागू दे. आता नामाचं महत्त्व कळलं, आता नामाचा महिमा, आता नामाचं महत्त्व कळले. तर महत्त्व कळल्यानंतर आता वस्तूचा महिमा पण कळला पाहिजे ना. आणि वस्तू घेतली, एक काम झालं, टाकून दिली, असं होईल का महाराज? नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे? नामाचा महिमा कळला पाहिजे. बरं, देवाला देवाच्या नामाचा महिमा कळतो का हो महाराज? कळतो का? तुझ्या नामाचा महिमा तुझन कळणे क्षमा. देवाच्याच नामाचा महिमा देवाला कळत नाही. पण आता तुकाराम महाराज नाम घ्या नाम घ्या नाम घ्या म्हणतात. नाम किती मंगल आहे हो? सखल मंगल, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. नाम हे मंगल आहे. बरं, नाम हे मंगल आहे महाराज. मग नामाची गोडी किती हो? अमृताहुनी गोड नाम तुमचे देवा, कावा न घे मन माझे केशवा, कावा न घे. असं असणार गोड नाव. हे माझं मन घेत नाही. आपला मुद्दा कुठं राहिला महाराज? नामाचं महत्व. आता राम नामाचं महत्व पटून घेते. आता राम 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 म्हणायला लावले, राम नामाचं महत्व पटून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस सीता आई साहेबाला रावणाने बंदी करून कुठं नेलं महाराज? लंकेमध्ये नेलं. आता खांडवी या ग्रामस्थामध्ये बरंच राम आहे, म्हणजे रामायण तर असेल ना. मला तर असं वाटत आहे की सर्वांना पाठच असेल. असे तर असं टाव करून बघायला ना महाराज आता काय सांगतात काय सांगतात. महाराज, मी तुमच्याच गावचा मुलगा आहे, काय चुकलं तर सांभाळून घ्या. ज्यावेळेस सीता आई साहेबाला रावणाने लंकेमध्ये बंदी करून ठेवलं, त्यावेळेस
प्रभू रामचंद्र हे सीताई साहेबाला सोडवण्यासाठी लंकेकडे चालले. त्यावेळेस हनुमानजींनी उड्डाण केलं, लंका जाळली, लंकेवरून परत आले व रामचंद्रांना सांगितलं की प्रभूजींना सांगितलं की सीताई साहेब हे लंकेमध्ये आहे, अशोक वाटिकेमध्ये आहे. चला प्रभू आता आपण उड्डाण करूया व आपण लंकेवर आक्रमण करूया. पण एवढी मोठी वानर सेना कशी न्यायची? आता अंगासा समुद्र आहे मध्ये. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्र त्या समुद्राच्या काठावर आले व काठावर आल्यानंतर आपला धनुष्यबाण काढला व काढल्यानंतर एक बाण घेतला व समुद्राकडे म्हणले की हे समुद्रा, तू जर मला आता वाट दिली नाही तर मी तुला आता काय करेल, पूर्णतः आटवून टाकेल. कोण म्हणतात? स्वतः भगवान परमात्मा विष्णूचा अवतार आहे. रामप्रभू काय म्हणतात समुद्राला की हे बघ, तू जर मला आता वाट दिली नाही तर मी काय करेल, तुला आटवून टाकेल. त्यावेळेस समुद्रदेव हे रामांच्या समोर येतात व आल्यानंतर साष्टांग दंडवत घालतात. महाराज म्हणतात की हे असंभव आहे, कारण की एवढी मोठी जीवजंतू तुम्ही जर हा समुद्र आटवला महाराज तर एवढे मोठे जे काही जीवजंतू आहेत समुद्रामध्ये ते पूर्ण नष्ट होतील. मग त्यावेळेस तुम्ही काय करा, एक मी युक्ती सांगतो. नल व नील, बरोबर ना? नल व नील यांना त्यांच्या गुरूंचा शाप लागलेला आहे. त्यांच्या हातामधून जी काय वस्तू पाण्यामध्ये टाकली जाईल ती पाण्यामध्ये बुडणार नाही. पाण्यामध्ये बुडणार, महिला मंडळ पाण्यामध्ये बुडणार. हा आई साहेब जागेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात की चला मग या शुभ कार्याला आपण सुरुवात करूया. सर्व काही जी वानर सेना होती, सर्व वानर सेनेनी एक 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 दगड आणू लागले व नल व नील हे दगड फेकू लागले. दृष्टांत असा घडला महाराज की तो दगड पाण्यावर तरु लागला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, नवे आठवडा गेला, थोडासा पूल तयार झाला. पण काय झालं महाराज, नल व नील यांच्या मनामध्ये काय झाला, गर्व, अभिमान निर्माण झाला. आणि तो जो काय पूल होता महाराज तो पाण्यामध्ये काय झाला, उडून गेला महाराज. मग त्यावेळेस प्रभूंना काय करायचं हे कळेना महाराज. मग त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात की देवा तुम्ही थांबा, मी काहीतरी युक्ती लढवतो. मग त्यावेळेस हनुमंतराय काय करतात, एका दगडावर राल येतात व दुसऱ्या दगडावर मर येतात. दोन्ही दगड टाकतात. महाराज दगड तरली का बुडली? तरली महाराज. सर्व काही जीव वानर सेना होती, एका दगडावर राल यायची, दुसऱ्या दगडावर मर यायची. असं पाहता 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 निम्मा पूल बनला. इकडं रामप्रभूजींना वाटले की आपल्या नावावर दगड तरतात, आपण टाकलेलं दगड काय करूया, तरल का नाही ते पाहूया, प्रयोग करून बघूया. मग त्यावेळेस रामप्रभू काय करतात, ज्या ठिकाणी कोणी बघणार नाही अशा ठिकाणी गपचूप बसत जातात व गेल्यानंतर एक छोटासा दगड घेतात व पाण्यामध्ये टाकतात. काय झालं असेल महाराज दृष्टांत पुढे, तो दगड पाण्यामध्ये बुडला. प्रभूंना वाटतं दगड बारका होता, थोडा मोठा दगड टाकूया. थोडा मोठा घेतात, तोट पाण्यात टाकतात, दगड. तिसरा दगड घेतला, तो टाकला, तोही बुडला. आता हे जे कृत्य केलं होतं किंवा हे जे प्रयोग केला होता रामांनी, हे कोण पाहतंय का नाही हे बघण्यासाठी प्रभू रामचंद्राचे पाठीमाट वळले. तेवढंच पाठीमाट कोण, हनुमंतराय. हनुमंतराय आपली मान खाली घालून राम 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 म्हणत होते. त्यावेळेस रामप्रभू म्हणाले, हनुमंता कधी आलात? हनुमंतराय म्हणले, देवा पहिला दगड ज्यावेळेस त्यावेळेसच मी आलो. मग त्यावेळेस हनुमंतरायाला रामप्रभू प्रश्न विचारतात की अरे हनुमंता, अरे माझ्या नावावर तुम्ही दगड तारले पण माझ्या हातात एक दगड तरणार आहे. त्यावेळेस हनुमंतराय एक चांगलं उत्तर देतात महाराज, देवा तुझ्या नावावर दगड तरतील हे मान्य आहे, पण तुझ्या हातातून एक जर दगड निष्ठाला गेला, सुटला गेला, तो दगड कसं काय तरणार? बरोबर ना महाराज? अहो देवाच्या हातामधून जर आपण निष्ठेला गेलो ना
तर आपण कसं काय तरणार? विठ्ठल विठ्ठल मग त्यावेळेस दृष्टांत असा झाला की हनुमानजी म्हणू लागले की देवा तुझ्या हातातून जर एखादा दगड पाण्यामध्ये सटकला पडला तर तो दगड तरणार नाही का? तो तुझा हात त्याच्या डोक्यावरनं गेला ना. मग दृष्टांत पुढे असा घालला महाराज, ज्यावेळेस तो सेतू बनत होता त्यावेळेस जे काही लंकेमध्ये दैत्य होते त्या दैत्यांना घाम फुटला महाराज. सर्वांच्या मुखावर आश्चर्यचकित असा भाव आला. सर्व त्या रावणाला म्हणू लागले, त्या सैनिकांना म्हणू लागले, सेनापतीला म्हणू लागले की हे बघा, त्या रामाने निम्मा पूल समुद्रावर बांधलेला आहे. विचार करा, पूर्ण पूल बांधला आणि रामप्रभूने त्या रामाने दगडांनी सगळी लंका झाकून घेतली तर काय होईल? त्या रामाच्या ऐकण्यामध्ये सर्व दगड आहेत आणि तसली ती वाननेर आहेत. आपलं काय होईल? मग ही गोष्ट कळत 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 पसरत पसरत कुणाच्या कानावर गेली? रावणाच्या कानावर गेली. युद्धामधला नियम आहे महाराज, ज्यावेळेस युद्ध करायचं असेल ना तर जे काही योद्धे असतात त्यांचं धैर्य मनोबल हे अत्यंत उच्च असलं पाहिजे. मग रावणाने ते एक राजकारण केलं महाराज. राजकारण असं केलं, सर्वांना दुसऱ्या दिवशी सभा आहे म्हणून कुठं बोलवलं? समुद्राच्या किनाऱ्यावर. सर्व जे काही सैनिक होते ते सैनिक त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आले महाराज. आल्यानंतर घटना अशी घडली, सर्व काही जे सैनिक होते ते रावणाचे योद्धे होते म्हणू लागले, महाराज महाराज, त्या रामाच्या त्या वनवासाच्या हातामध्ये सर्व काही दगड आहेत, त्याने जर इशारा केला तर सर्व दगड जर आपल्या अंगावर येऊन पडले तर आपलं काय व्हायचं? व त्याचं नव्हतं होईल. असं म्हटल्यानंतर रावण म्हणू लागला, अरे तुम्ही घाबरू नका, त्या रामाच्या हातामध्ये एवढी शक्ती आहे ना की दगड तरेल, तर तुमच्याही राजाच्या हातामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की तोच दगड मी तारू शकतो. सैनिकांना आदेश सोडला, जा बरे 4 जण एक भला मोठा दगड घेऊन या. गेल्यानंतर सैनिक पळत 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 गेले महाराज. गेल्यानंतर एक भला मोठा असा दगड आणला. रावण डौलत 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 त्या दगडाजवळ गेला. गेल्यानंतर रावणाने त्या दगडाच्या कानामध्ये पुट 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 असं केलं. दगड उचलला, एका हातात घेतला आणि फेकून दिला महाराज. आता काय झालं असेल महाराज? दगड तरला, पाण्यावर दगड तरला. कुणी टाकला दगड? कुणी टाकला महिला मंडळ? रावणाने. जागे आहात. मग त्यावेळेस रावणाने दगड टाकला, दगड तरला गेला. सर्वांना आनंद झाला. सर्वजण म्हणू लागले, आमच्याही महाराजांच्या आमच्याही राजाच्या हातामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तोही दगड तोडू शकतो. आता येऊ द्या राम, कोणी पण येऊ द्या, आपण हाणू त्यांना. त्यांचा आत्मविश्वास झाला, आपला नाही बरं का, त्यांचा झाला. मग त्यावेळेस रावणाची अख्ख्या नगरामध्ये मिरवणूक काढण्यात आली, जल्लोष यात्रा. मग त्यावेळेस रात्र झाली महाराज. रात्र झाल्यानंतर ते शयन कक्षामध्ये रावण आल्यानंतर मंदोदरी त्याची जी पत्नी होती ना, ती पत्नी विचारू लागली, का हो धनी, का हो महाराज, तुम्ही जो सकाळी पराक्रम केलाय तो खरा आहे का? रावणाची छाती फुगली महाराज. आता बायकोने पराक्रम, बायकोच्या कानावर पराक्रम आले म्हणलं काय विषय आहे का आता? मग त्यावेळेस रावण म्हणतो की तुझ्या 4-5 मैत्रिणी जा, सकाळ सकाळी जाऊन बघून ये मी काय पराक्रम केलाय ते. असं म्हटल्यानंतर रावणाची पत्नी म्हणते की बरं ते जाऊ द्या, तुम्ही तो दगड टाकताना काहीतरी मंत्र म्हटला होता वाटतं, तो मंत्र मला सांगता का? मला पण 1-2 दगड तारायच्या ती. त्यावेळेस रावण म्हणतो की हा तसलं काय मला विचारायचं नाही, पण बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि योगी हट्ट या हट्टापुढे कुणीही टिकत नाही. अर्धा तास 1 तास रावणाची बायको म्हणली मला मंत्र सांगा, मंत्र सांगा. त्यावेळेस रावण म्हणतो की तुला म्हणून सांगतो, तुला म्हणून सांगतो, कुणालाही सांगायचं नाही. रावणाची बायको म्हणली सांगा सांगा मी ऐकते. असं म्हटल्यानंतर
रावणाने सांगितलं. मी त्या दगडापाशी गेलो व त्या दगडाला एकच म्हणलो, हे बघ दगडा, तुला तुझ्या रामनामाची शपथ आहे, तू जर पाण्यामध्ये बुडला तर तुला रामाची शपथ आहे. असं म्हणून मी तो दगड टाकला व टाकल्याबरोबर दगड तरला. विठ्ठल विठ्ठल माझा दृष्टांत तिथे संपला महाराज. अहो रामनामाने दगड तरू शकतात, तर आपल्यासारखी रामाचं किंवा भगवंताचं सतत नाम घेणारी मनुष्य जात का तरणार नाही. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संत काम मना जपे राम नाम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. महाराज म्हणतात की करी हेची काम मना जपे राम नाम. प्रथम चरणामध्ये म्हणले, नंतर काय म्हणतात, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. आता विचार करा, नामस्मरण केल्यानंतर वाल्या कोळ्यासारखा पापराशी असणारा मनुष्य तरू शकतो, तर आपल्यासारखे काय तरणार नाहीत. बरोबर ना महाराज. आता वाल्या कोळीनी 7 रांजण म्हणतात, काय केलं होतं, पाप केलं होतं महाराज. तसला वाल्या कोळी रामनामाने तरला, तर आपल्यासारख्याचं काय आहे महाराज. उदाहरण पाहायला गेलं तर आमचे गुरुवर सावतोबाबा जांभळे महाराज चालू घडामोडीमधलं उदाहरण सांगता, म्हणजे तुमच्या लवकरात लवकर लक्षात येईल महाराज. ज्यावेळेस बाबा बारशेला येत होते, बाबांचं अखंड नामस्मरण होत होतं महाराज. बाबाच्या मुखामध्ये अखंड अविरतपणे नामस्मरण होत होतं. आमचे बाबा तर भजनाला बसले ना महाराज, 1-1, 2-2 तास नुसतं रामकृष्ण हरी, दुसरं काहीच नाही. जसं तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी कीर्तनाचा बुक्का घेतला, बुक्का घेतल्यानंतर तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरीचा सुरुवात केली महाराज. 5 मिनटं झालं, 10 मिनटं झालं,
अर्धा तास झाला, नवे नवे 1 तास झाला. गावकरी म्हणतात आता संपल, मग संपल, आता संपल, मग संपल. एक 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 जण निघून गेलं महाराज. शेवटी राहिलं 1 जण. तो पण कशामुळे राहिला? गुंगडी होती म्हणून. जसे तुकाराम रामकृष्ण म्हणून उडी मारायचे, हळूहळू हळू उडू लागले. तसे आमचे बाबा अखंड अविरतपणे काय करत होते? नामस्मरण करत होते. दृष्टांत असा झाला, तुमच्या गावामधले पुंडलिक बाबा, बरोबर ना? पुंडलिक बाबा हे मिलमध्ये कामाला होते. त्यावेळेस योगायोगाने गुरुवर्य सावताबाबा जांभळे महाराज व पुंडलिक बाबाची भेट झाली. भेट झाल्यानंतर परमार्थिक विचार त्यांचे एकत्र झाले, एकमत झाले व त्यांची मैत्री झाली महाराज. मैत्री झाल्यानंतर ज्यावेळेस बारचेला बाबा भजनाला यायचे, त्यावेळेस पुंडलिक बाबा खांडवीतून बारचेला भजनाला यायचे. भजनाला गेल्यानंतर दोघांचंही सुंदर असं गायन होतं, सुंदर असे भजन करायचे. एके दिवशी आता पुंडलिक बाबांचा स्वभाव पाहता गेलं तर जरा कडक स्वभावाचे पुंडलिक बाबा होते. मी माझ्या तर काय सांगत नाही बरं का, जी काय जुनी मंडळी आहेत बाबांच्या सानिध्यातली, त्यांच्या मुखातून मी थोडासा दृष्टांत ऐकलाय. लागो हाची छंद, मना गोविंद गोविंद, याच्यावर सांगतोय बरं का मला. चालू घडामोडी मधला दृष्टांत आहे. मग त्यावेळेस पुंडलिक बाबा बाबांना म्हणू लागतात की बाबा, तुमच्या इकडे मी भजनाला येतो, आता लक्ष्मीचा सण आलेला आहे, आपण काय करूया, सुंदर असं माझ्या घरामध्ये भजन करूया. असं म्हटल्यानंतर बाबा हो म्हणतात. पुंडलिक बाबांचा तापट स्वभाव होता, जरा कडक स्वभाव होता, पण बाबांचा स्वभाव हा शांत संयमी होता. मग ठीक 5-6 वाजता भजनाला सुरुवात झाली महाराज. भजनाला सुरुवात झाली व पुंडलिक बाबांच्या पत्नी, धर्मपत्नी पुंडलिक बाबांनी त्यांना आज्ञा दिली की हे बघ, माझं भजन चालू आहे, तू काय कर, लक्ष्मीला उभा कर. गौरी गणपतीचा सण होता, लक्ष्मी आलत्या. लक्ष्मी आल्यानंतर पुंडलिक बाबा काय म्हणले, तू काय कर, लक्ष्मी उभ्या कर. इकडं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र असं सुरुवात झाली महाराज भजनाला. सुरुवात झाल्यानंतर बाबांनी विना घेतला व विना घेतल्यानंतर रामकृष्ण हरीचा जो नाद लागला ना महाराज, 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. असा सुंदर असता निनाद बाबांच्या मुखामधून नामस्मरण घडू लागलं महाराज. दृष्टांत असा घडला महाराज, लक्ष्मी उभ्या झाल्या. लक्ष्मी उभ्या झाल्या व दृष्टांत असा घडला की ज्या काही लक्ष्मी उभ्या होत्या ना, त्या बाबांचं नामस्मरण ऐकून त्याही लक्ष्मी अशा डोलू लागल्या महाराज. आज पण जी काही जुनी मंडळी आहे त्यांना हा दृष्टांत ज्ञात आहे. लागो हाची छंद, मना गोविंद गोविंद. जर आपण अखंड अविरतपणे मुखामध्ये नामस्मरण घेतो ना, तर त्या देवाला सध्या एवढ्या आपल्या नामस्मरणाची गोडी लागते ना, तो देवही असा डोलू लागतो महाराज. विनाकारण नाही नामदेव महाराज कीर्तनामध्ये देव नाचत होते, आपल्या कीर्तनामध्ये माणसं नाचनात महाराज. आणि देव कधी नाचावे, विठ्ठल नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. असे असणारं नामस्मरण होतं महाराज. परत ते जाऊ द्या, तुम्हाला आणखी एक दृष्टांत देतो बाबांचाच. बाबांनी बार्शिया क्षेत्रामध्ये 35 दिवसाचा नामसप्ताह केला. भगवंत मंदिरामध्ये आपली जी काही मध्यवर्ती संस्था आहे ना महाराज, त्या संस्थेमध्ये कुठेही तुम्ही जावा, त्रिकाल हरिपाठ कुठेही होत नाही. 2 टाइम माणसं लोक हरिपाठ घेत नाही, आपल्या संस्थेमध्ये 3 टाइम हरिपाठ होतो महाराज. बाबांनी लहानपणापासून काय केलं तर 3 टाइम हरिपाठ केलं तर अखंड टाळ, अविरत टाळ वाजवत होता महाराज बाबांच्या टायमाला. मग बाबांनी 35 दिवसाचा सप्ताह
विठ्ठल 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 बाबांनी 35 दिवसाचा सप्ताह भगवंत मंदिरामध्ये चालू केला महाराज. चालू केल्यानंतर पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. बाबांचं एक स्थान होतं महाराज. ज्यावेळेस बाबा बार्शीला यायचे, सप्ताह चालू असायचा ना. आता संभाजी महाराजांना आम्ही लहानपणी बाबांच्या समोर ते लहान होतो ना, मग बारकी ती चड्डी वगैरे घालून आम्ही हरिपाठ म्हणायचं पुस्तकानं सुंदर ते दहानं उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. त्यावेळेस संभाजी महाराजांना आमची ओळख महाराज बाबांच्या सप्त्यामध्ये. संभाजी महाराजांना पण बाबाचाच अनुग्रह आहे बरं का, ते पण आमचेच गुरुबंधू आहेत. मग त्यावेळेस बाबांच्या सप्ताहामध्ये 35 दिवसाचा सप्ताह बाबांनी चालू केला. चालू केल्यानंतर दुपारच्या हरिपाठाच्या टायमाला महिला मंडळ आपल्या मध्यवर्तीमध्ये जास्तीत जास्त महिला मंडळ जास्त आहे बरं का. माझी आजी मला नेहमी सांगते, ज्यावेळेस आपले बाबा दिंडी काढत असते ना किंवा नगर प्रदक्षिणा पंढरपूरमध्ये जर चालू असली ना, ज्या दिंडीमध्ये महिला जास्त आहेत ते सर्वजण फडकरी म्हणायचे, हरी मध्यवर्तीची दिंडी आहे बरं का, सावता बाबांची दिंडी असे फडकरी म्हणत असते. मला आजी सांगते बरं का अनेक पण. मग त्यावेळेस महिला मंडळीने दुपारचा हरिपाठ सुरू केला महाराज. दुपारचा हरिपाठ सुरू केल्यानंतर चमत्कार असा झाला महाराज, भगवंत मंदिरामध्ये भगवंताचा पुजारी भगवंताजवळ होता. महिला मंडळ हरिपाठ करतंय, पकवा जात होते. तिकडे हरिपाठाला सुरुवात झालेली आहे. पण चमत्कार असा झाला की जी काय भगवंत मंदिरातली घंटा होती ना महाराज, ती घंटा काय करू लागली, ऑटोमॅटिक वाजू लागली. हा चमत्कार कशाचा आहे, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तो नाम सप्ताह भगवंताला सध्या आवडला म्हणून तसंच नामचिंतन आपल्या मनामध्ये अखंड अविरत ठेवा. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये लागो हाची छंद
लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. आणि शेवटच्या सणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मना मद भीक द्यावी दिना. आता मनाजवळ काय मागतात? भीक मागतात महाराज. एक गरीबाला दान दे म्हणतात की काय दान दे? लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तुला काय द्यायचंच असेल ना मला, तर तू काय कर, सतत अखंड अविरतपणे मना तू काय कर, गोविंद नामस्मरण कर. असं कोण म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात. उदाहरण पाहायला गेलं तर आता मनाला उपदेश करतात. आता मनाला तो देव काय माहित नाही, काय नाही, काय नाही बरं का महाराज. एक दृष्टांत असा देऊ शकतो की शेवटच्या चरणाला ज्यावेळेस गजेंद्र नावाचा एक हत्ती होता महाराज. तो गजेंद्र नावाचा हत्ती भला मोठा हत्ती होता. तो हत्ती असा होता महाराज की 10-12 त्याच्या बायका हत्तीने बरं का, बायका म्हणजे हत्तीने होत्या महाराज. मग त्यावेळेस असा डवलत 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 चलत होता. हत्ती म्हणलं आता काय, त्याला काय ताकदीचं काय नाही, काय नाही, काय नाही. त्याला जर हॉर्न जरी मारलं तरी त्याचं पाठीमध्ये वळून बघणार नाही. एखाद्या शिपूट किंवा एखाद्याची सोंड जर फिरवले ना महाराज, आपल्यासारखे 10-12 जण आमच्यासारखे यांच्या हे अशा ह्यांच्यासारखे ना आमच्यासारखे एका झटक्यातच मारतंय. असा असणारा तो गजेंद्र नावाचा हत्ती. मी कशावर सांगतोय? मनाला देव माहित नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पण मनातून जर शुद्ध अंतकरणाने भावाने जर देवाला आळवलं ना महाराज, तो देव आपल्या भक्ताचं रक्षण करतो. ह्याच्यावर सांगतोय मी. दृष्टांत असा घालला, तो गजेंद्र नावाचा हत्ती एका सरोवरामध्ये पाणी पिण्याकरता गेल्यानंतर जे काय तो कळप होता, तो कळप त्या पाण्यामध्ये पाणी पिण्याकरता गेला व गेल्यानंतर त्या सरोवरामध्ये एक मगर होती. नक्र ना महाराज, नक्र मगर होती. मगरीने काय केलं महाराज, बाकी कुणाचाही पाय धरणार नाही, त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय धरला महाराज. आता भला मोठा हत्तीची ताकद कुठं? जमिनीवरच. पण मगरीची ताकद कशात? पाण्यामध्ये. कितीही मोठा हत्ती आणा, विषयच नाही तिथं. मग त्यावेळेस गजेंद्र नावाचा हत्ती त्या नकरापासून वाचण्यासाठी धडपड करू लागला महाराज. पाय झटकून देऊ लागला, पण काही पर्याय नाही झाला महाराज. तिने शेवटी काय केलं, जे काय त्याचे परिवारामधले बायको होते, मुलं होते, सर्व काय होते, त्यांना हाक मारली. ते म्हणले, बाबा आमचं आयुष्य लय, तुम्ही म्हातारे झाला, तुम्ही नकराचा चालू आहे का? नकराचा चालू आहे का? तुम्ही वाल्या कोळीच्या मुलांनी काय केलं, बाबा तुमचं पाप आम्ही घेणार, तुमचं तुम्ही काय असेल ते. मग त्यावेळेस जो काय तो गजेंद्र नावाचा हत्ती होता, त्याने धडपड करू लागला, पण त्याचा काय पाय सुटेना. त्यांच्या परिवारामधल्या स्त्रियांना हाक मारली, सर्वांनी धडपड केली, पण त्या गजेंद्राचा पाय त्या मगरीने काय सोडला नाही. त्याच सरोवरामध्ये एक कमळाचं फुल होतं महाराज. ते कमळाचं फुल त्या गजेंद्राने आपल्या सोंडीमध्ये घेतलं व आकाशाच्या दिशेने झेपावल्यानंतर ते फुल, आताच्या काय मनीदानी नव्हतं बरं का, भगवंताला काय आळवायचं इळवायचं, फक्त तो काय म्हणला की जो कोणी माझी सुटका करू शकेल त्याला हे फुल अर्पण. ते फुल गेलं कोणापाशी? भगवंतापाशी. काशिया क्षेत्रामध्ये एक संत राहत होते, रोहिदास तांबर ना, बरोबर ना महाराज. त्यावेळेस श्रावण महिन्यासारखा पर्व काळ होता महाराज. जेवढी काय भक्त मंडळी असतात, महिला वर्ग असते, परत काही जी शंकराची भक्त असतात महाराज, ते सर्व हर 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 गंगे, हर 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 गंगे म्हणून त्या गंगा नदीमध्ये स्नान करत होते. त्याच शेजारी रोहिदास महाराजांचं एक चपल्या शिवायचं दुकान होतं महाराज. पर्वकाळ असल्यामुळे जे काय ब्राह्मण वर्ग होता, जे काय तिथले जे काय भक्तजन होते, त्यांची गर्दी अपाट होती.
एकामेकाचा पाय चपलीवर पडून 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 सर्वांच्या चपला तुटत होत्या. मग त्याच ठिकाणी आपले रोहिदास महाराज होते. रोहिदास महाराज जे काही चपला होत्या ते चपला शिवत होते. रोहिदास महाराजांसमोर पण भली मोठी लाईन होती. एक ब्राह्मण त्या रांगेमध्ये आल्यानंतर त्या ब्राह्मणाने रांग तोडली व रोहिदास महाराजांच्या समोर गेला व म्हणला की लवकरात लवकर माझी चप्पल शिवून द्या, मला फार काम आहेत. त्यावेळेस रोहिदास महाराज म्हणतात की हे बघ, तू तुझ्या जागेवर जाऊन उभार. ज्यावेळेस तुझी रांग किंवा ज्यावेळेस तुझी बारी येईल ना त्या टायमाला मी तुझी चप्पल शिवून देईन. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो की असू द्या तुमचा दिवस आहे. असं म्हटल्यानंतर बारी पुढी सरकत गेली. तो ब्राह्मण रोहिदास महाराज समोर आला व आल्यानंतर रोहिदास महाराजांनी त्या ब्राह्मणाला चप्पल शिवून दिली. चप्पल शिवून दिल्यानंतर जे काय ते रोहिदास महाराजांचं पाणी ठेवायचं झाकण होतं, खडग म्हणतात, त्या खडग्यामध्ये 2 रुपये काढले व त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिले. ब्राह्मणाला म्हणतात की हे बघा ब्राह्मण देव, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही काय करा, हे 2 रुपये घ्या आणि त्या नदीमध्ये गंगा नदीला माझ्याकडून अर्पण करा. ब्राह्मणदेव चांगले होते. ब्राह्मणदेव गेले नदीमध्ये गेले, गंगेमध्ये गेले. ते जे काय 2 रुपये होते ते नदीमध्ये अर्पण केले. पण दृष्टांत असा घडला महाराज, त्या नदीमधून साक्षात गंगा माता उतरली. तर 2 रुपये घेतले आणि त्या गंगे मातेने एक सोन्याचं कड म्हणजे सोन्याची बांगडी तुमच्या भाषेत त्या ब्राह्मणाला दिली. आता ब्राह्मणाने काय करायला पाहिलं होतं महाराज, कुणाला द्यायला पाहिलं होतं? ते ब्राह्मणासाठी दिलं होतं का? रोहिदास महाराजाला दिलं होतं. पण ब्राह्मणाची मनामध्ये द्वेष निर्माण झाला महाराज, कपट निर्माण झालं. ब्राह्मणाने ती बांगडी नेली आणि त्यांच्या पत्नीला दिली. मग पत्नीने विचार केला, आपली तर परिस्थिती एकदम ढासळलेली आहे, एवढी मोठी चांगली बांगडी घालून आपण काय करणार? मग ही बांगडी काय करायची, आपण ही बांगडी राणीला द्यायची. मग ती बांगडी घेऊन ती रोहिदास महाराजाची पत्नी राजवाड्यामध्ये गेली. राजवाड्यामध्ये गेल्यानंतर त्या राजाच्या पत्नीला ते बांगडी दाखवली व बांगडी दाखवल्यानंतर राणी खुश झाली व खुश झाल्यानंतर दासीला म्हणते की जा, तिला 10,000 मोहरा सोन्याच्या देऊन टाका. आणि वर्ण फरमान सोडते की अशीच बांगडी उद्या सकाळपर्यंत मला जर नाही भेटली, तुझं काय खरं नाही, तुझं मुंडकच फाटून टाकेल. आता झाली का पंचायत? एकतर ती होती कोणाची, रोहिदास महाराजांची. ती रोहिदास महाराजांच्या द्यायची सोडून त्या ब्राह्मणाने दिली त्याच्या पत्नीला. ब्राह्मण देवाने पत्नीला दिली, पत्नीने स्वतःच्या हातात घालायची सोडून ती कोणाला दिली, राणीला दिली. आता पत्नी लट 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 करत 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 ब्राह्मणापाशी आली, ब्राह्मण देवापाशी आली. ब्राह्मण देवाला सर्व काय झालेली हकीकत सांगितली. ब्राह्मण देव पळतच धोतर आवरत रोहिदास महाराजांपाशी गेले, नतमस्तक झाले. रोहिदास महाराजांना नतमस्तक झाल्यानंतर रोहिदास महाराजांना म्हणू लागले की सर्व काय झालेला दृष्टांत होता, तुम्ही जे काय 2 रुपये दिले मी त्या गंगा नदीमध्ये टाकले व टाकल्यानंतर त्या गंगा नदीने मला काय दिलं, सोन्याचं कड दिलं. पण माझ्या मनामध्ये पाप निर्माण झालं, ते सोन्याचं कड मी तुम्हाला न देता माझ्या पत्नीला दिलं आणि ते पत्नीने तिला न ठेवता राणीला दिलं. आता राणीने आदेश सोडलाय, काय सोडलाय की उद्यापर्यंत तुम्ही जर मला तसंच सेम कड नाही दिलं तर तुम्हाला मी मारून टाकेल. आता वास्तविक पाहता रोहिदास महाराज जे काय करत होते, अखंड त्यांचं काम करत होते, पण मनामध्ये शुद्ध भाव होता. अखंड अविरतपणे त्यांनी काय करत होते, मनामध्ये रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत होते. मग त्यावेळेस रोहिदास महाराज म्हणले एवढंच ना, ज्या कमंडलूमधून ज्या खडग्यामधून त्यांनी 2 रुपये काढले होते त्याच खडग्यामधून त्यांनी एक सोन्याचं कड काढलं आणि हे दर म्हणले. काय केलं, ते सोन्याचं कड हुबेहूब त्या खडग्यामधून काढलं आणि त्या ब्राह्मणाला देऊन टाकलं. त्यावेळेस पासून मन पडली की मन चंगा तो कटोती मे गंगा. बरोबर ना महाराज? माझा दृष्टांत तिथे संपला. पण मला सांगायचं एवढं तात्पर्य आहे की त्यांच्या मनामध्ये सुंदर भाव होता, त्यांच्या मनामध्ये अखंड अविरतपणे भगवंताचं नामचिंतन चालू होतं. तसं जर नामचिंतन तुम्हाला देत असतील तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे
हेची काम करी हेची काम मनाज पे राम नाम लागो हाची छंद
मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तो छंद तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितला आहे. तो छंद थोडासा आपण मनामध्ये अविरतपणे जपूया, एक नामचिंतन करूया, त्यानंतर सेवेला पूर्वण देऊया. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई 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 पुण्यापुरती देव जनाबाई नामदेव 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 जनाबाई कलियुगामध्ये जर आपण असं नामचिंतन केलं तर जी काय आता चालू घडामोडीमध्ये महाराज जी काय घटना होत आहे, आता जी काल ती कोलकात्यामध्ये जी घटना घडली महाराज, आता मला एक खंत वाटत आहे महाराज. जुन्या काळामध्ये आपल्या इथं महिलांवर अत्याचार झाल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये रामायण झालं, ज्या क्षेत्रामध्ये महाभारत झालं, त्या क्षेत्रामध्ये आताच्या काळामध्ये काय होत आहे, मिनमत्ता घेऊन पुढे जातात. आता द्या त्याच्या जे काय ते कृत्य केलंय ना महाराज, जे काय ते घाण कृत्य केले त्या माणसाला द्या ना शिक्षा. जुन्या काळामध्ये आपल्या इथं रामायण कशामुळे झालं महाराज, कशामुळं, स्त्रीमुळं. महाभारत कशामुळे झालं, स्त्रीमुळं. मग आताच्या काळामध्ये असं का होत आहे, सांगायचं दृष्टांत एवढंच आहे मला, जर आपण तर सतत नामस्मरण मुखामध्ये केलं ना महाराज, जी दुर्बुद्धी आहे ना ती मनामध्ये येणार नाही. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्याला नामस्मरण करायला सांगतात. विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा गुरुवर्य सावताबा जांभळे महाराज यांच्या चरणावर. आता मी एक थोडंसं बोलतो बरं का महाराज, मी काय असा मोठा कीर्तनकार नाही, काय नाही काय नाही, फक्त गुरुवर्य सावताबा जांभळे महाराज यांच्या चरणाची दररोजची पूजा करणारा एक लहान बालक आहे. आमच्या बाबांनी अख्ख्या आयुष्यामध्ये कीर्तन कधी केलं नाही, पण आमच्यासारखे व बाप्पा व आमचे असणारे संभाजी महाराज, दत्ता असेल, यांच्यासारखे सुंदर असे कीर्तनकार, मी त्यांच्याबरोबर बराबरी करत नाही बरं का, बाप्पा म्हणजे बाप्पाच आहेत, पण असे असणारे कीर्तनाचे महामेरू
आमच्या गुरुवर सावतोबाबांच्या तालमीमध्ये तयार झाले. मला आणि तयार व्हायचंय महाराज, पण मी असा काही लय मोठा कीर्तनकार नाही. दररोज बाबांच्या चरणाची पूजा करणारा एक साधारण असा बालक आहे. अशा बालकाला तुम्ही या खंडेश्वर नगरामध्ये खंडेश्वराच्या दरबारामध्ये कीर्तनाची सेवा दिली, त्याबद्दल मी सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतो. जे काही माझ्या कीर्तनामध्ये बरोबर असेल ते तुम्ही तुमच्या घरी न्या, आणि जे काही चुकलं असेल ते मला माझं परत द्या. पण या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं माझ्याकडनं हे मत नाही. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी अभंगाचा थोडासा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. आता या अभंगावर मोठे मोठे कीर्तनकार वर्ष बोलू शकतात, पण माझी तेवढी बुद्धिमत्ता नाही. तुम्हाला एवढा अभंग समजून सांगितलं. संत तुकाराम महाराज होते. अहो, संत तुकाराम महाराजाचा गाथा कोणी वाचलाय? स्वतः आईसाहेबांनी वाचलाय. ज्या वेळेस संत तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये त्या मम्माजी बुवांनी टाकला, त्यावेळेस 14 दिवस स्वतः आईसाहेब पाण्यामध्ये गाथा वाचत होत्या. अशा गाथ्यामधला एक अभंग मी आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला. आईसाहेबांनी वाचलेला अभंग, तुकाराम महाराजांनी वाचलेला अभंग माझ्यासारख्या पामर मुलाकडून सुटेल असं कदाही मी बुद्धिमत्ताच नाही आपली तेवढी महाराज. फक्त एक आपण काय करू शकतो, एक प्रयत्न करू शकतो. त्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी थोडासा प्रयत्न केला. जेवढं काय तुम्हाला बरोबर वाटलं असेल ते तुम्ही तुमच्या घरी न्या, जेवढं काय वाईट वाटलं असेल ते मला द्या. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक तुमच्या चरणावर ठेवतो व सेवेला पूर्ण देतो. ज्ञानेश्वर देवी